स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत मंडे मोटिवेशनमध्ये आहेत साळुंके सर. साळुंके सरांबद्दल इंट्रोडक्शन छोटंसं द्यायचं बनलं तर सरांचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे सह्याद्री इंग्लिश ट्युटर नावाचं. मे बी बऱ्याच जण तुम्ही ओळखतही असाल सरांना. सह्याद्री ट्युटोरियल्स या परिवाराचे सर एक पार्ट आहेत. सर थोडंसं तसं तर वेलकम आहे तुमचं फर्स्ट ऑफ ऑल. आणि सर थोडंसं तुमच्याबद्दल एक शॉर्ट इंट्रोडक्शन आम्हाला द्या. धन्यवाद. मी साळुंके सर. गेली 15 वर्ष आम्ही सह्याद्री क्लासेसच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सेवा आम्ही करतो आहे. आणि आम्ही पूर्णपणे आमची सह्याद्रीची टीम आहे ही साताऱ्यामध्ये कार्यरत आहे. पण अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ आपला सगळा जो व्याप आहे तो पूर्ण राज्यभर आपला पसरलेला आहे. येस सर. सर आता तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट हा शिकवता. खरं तर आता काय झालं आहे की इंग्लिशचं थोडंसं महत्त्व कमी झालं आहे म्हणा, किंवा इंग्लिशकडे एवढं लक्ष दिलं जात नाही आहे, किंवा बऱ्याचशा मुलांनी इंग्लिशचा अभ्यास केलेलाच नाही आहे आजपर्यंत. जर त्यांनी या अपकमिंग 20 डेजमध्ये इंग्लिश केलं तरी पण ते एक चांगला स्कोअर करू शकतील का? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? हो, नक्कीच. कसं असतं माहिती आहे का की आता जर आपण पाहिलं की नाही की आपल्याकडे 3 फॅकल्टीचे विद्यार्थी असतात. एक म्हणजे सायन्स, दुसरे म्हणजे कॉमर्स आणि तिसरं म्हणजे काय आर्ट्स. मी असं म्हणेन की आर्ट्सचे विद्यार्थी असतात ना की हे टेस्ट मॅच खेळतात, म्हणजे सुरुवातीपासून ते इंग्लिशचा अभ्यास करतात. कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत ना ते ODI म्हणजे वन डे मॅच खेळतात, म्हणजे बराच काळ करायला लागतो. पण आपले जे सायन्सचे विद्यार्थी असतात ना हे अगदी T20 सारखी मॅच खेळतात. करेक्ट. म्हणजे तशा प्रकारचा तो अभ्यास करतात. खरंच सर. त्याचं आता तुमच्या बोलण्यामुळे नक्कीच काही मुलं मोटिवेट होतील, कारण बरीचशी मुलं आहेत की ज्यांनी असं ठरवलं की होऊच शकत नाही इंग्लिश माझ्याकडून. तरी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सरांचं चॅनल जर तुम्हाला माहीत नसेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड करतोय, तुम्ही चेक करा. सरांच्या चॅनलवर सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. सर काय म्हणाल की बरेचशी मुलं डिमोटिवेटेड आहेत की त्यांना वाटतंय सायन्सचीच मुलं आहेत आपल्याकडे बरेचशी की इंग्लिश होऊच शकत नाही. नाही, मुळात मी सांगू का की सायन्सच्या मुलांचा मुळातच इंग्लिश हा सब्जेक्ट चांगला असतो बाकीचं जर आपण कम्पॅरिझन केलं तर. आणि खरं तर त्यांचा आता कॉन्फिडन्स खरं हाय लेवलला असला पाहिजे, बरोबर. आता बरीचशी मुलं काय करतात की आपल्या इंग्लिशकडे काय करतात की अगदी शेवटच्या 8 दिवसात लक्ष देतात. अगदी नाही, मी काय म्हणतो की 15 दिवस तुम्हाला मिळाले की नाही की 15 दिवसात ना तुम्ही अगदी परफेक्ट 100% तुम्ही अभ्यास पूर्ण करू शकता. फक्त थोडासा स्ट्रॅटेजी तुम्ही काय केली पाहिजे, तयार केली पाहिजे. कसं असतं कुठल्याही गोष्टीला आपण प्लॅन केला की नाही की प्लॅन जर असेल तर आपलं जे ड्रीम आहे किंवा आपलं जे गोल आहे ते आपण सहजपणे अचीव करू शकतो. आणि अगदी का नाही 80 पैकी मी म्हणतो 80 याच्यापैकी नाही आपण अगदी ना 65-70 मार्क आपण इझिली आता आपण मिळवू शकतो. येस सर. असे मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करेन की इन अपकमिंग डेज तुम्ही तुमच्या चॅनलवर एखादी स्ट्रॅटेजी व्हिडिओ की मुलांनी रोज काय, म्हणजे 1 तास असेल 2 तास असेल, किती टाईम इन्व्हेस्ट केला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? की समजा आजपासून जी मुलं आपला व्हिडिओ बघून अभ्यास करायला सुरू करणार आहेत त्यांनी किती तास रोज इंग्लिश केलं पाहिजे आणि किती टॉपिक, किंवा कसं त्यांनी ती स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे? आता मी कसं सांगेन माहिती आहे का की अगदी ना इंग्लिशचा अभ्यास इथून पुढे ना की डेली 1-2 तास केला ना आणि शेवटचे 3 दिवस आहे ना तुम्ही पूर्णपणे इंग्लिश करा. फक्त शेवटचे 3 दिवस म्हणजे मी असं म्हणेन की आपला 23 तारखेला पेपर असेल तर आपण 20, 21, 22 आणि आतापासून 1-2 तास फक्त थोडा अभ्यास केला ना तुमचा 100% अभ्यास पूर्ण होईल आणि तुमची कॉन्फिडन्स आहे ना तो नक्की वाढायला मदत होईल. हो सर, नक्की. आता सर अजून एक मनात प्रश्न असतो की 2 प्रकारची मुलं असतात, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. म्हणजे जी मराठी मीडियमकडून आलेली आहेत त्यांना थोडंसं इंग्लिश कठीण वाटतं कम्पेअर्ड टू इंग्लिश मीडियमच्या मुलांना, तर मग ते घाबरलेली जास्त असतात. तर तुम्ही मराठी मीडियमच्या मुलांना स्पेशली काय सजेशन द्याल, किंवा त्यांनी इथून पुढे कसा अभ्यास करावा, किंवा ते खूप घाबरलेले आहेत सध्या पॅनिक सिच्युएशनमध्ये तेच जास्त आहेत? बरोबर आहे. कसं असतं की आता जी मराठी माध्यमांचे मुलं आहेत ना यांचं कसं असतं की इंग्लिश थोडंसं आपण त्यातल्या त्यात म्हणूया की थोडं वीक असतं. पण असं काही नाही बरं का. आपण जर परफेक्टपणे प्लॅन केला ना तर ती सुद्धा मुलं का नाही 60च्या अबाव जाऊ शकतात, 80 आउट ऑफ. अगदी सोपं आहे ते. आणि कसं करायचं माहिती आहे का, आता मी आता सांगू शकतो की जेव्हा तुम्ही टेक्स्टबुकचा अभ्यास करणार तेव्हा तुम्ही काय करायचं, फक्त असं पूर्ण टेक्स्टबुक फक्त एकदाच रीड झालं पाहिजे, चांगल्या प्रकारे रीड करा. त्या टेक्स्टबुकमध्ये का नाही आपल्या ज्या आपण कसं करतो एखादा मूवी पाहिलं कसं मेन आयडियाज असतात ना तसं आपल्या फक्त लक्षात आलं पाहिजे. आता बरीच मुलं काय करतात माहिती आहे का की टेक्स्टबुक उघडतच नाही. त्याचा परिणाम काय होतो की जो सीन पॅसेज आहे तो पण आपल्याला अनसीन वाटतो, असं होतं. मग थोडंसं आपण त्याला काय की टेक्स्टबुक हे रीड केलंच पाहिजे. ओके. आणि त्याच्यामध्ये जे त्याचं वर्कशॉप आहेत ना, म्हणजे खाली क्वेश्चन आन्सर असतात, त्याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाणार नाही.
म्हणजे आणि आता तर कसं झालंय माहितीये का की आपल्याला क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली आहे की नाही, मग त्या प्रकारचे क्वेश्चन आपण केले की नाही की आपण आउट ऑफ सुद्धा मार्क पाडू शकतो. करेक्ट. म्हणजे सध्या त्यांनी मुलांनी क्वेश्चन बँकवर फोकस करा आणि जे काही टॉपिक्स वगैरे त्यांनी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत ते तुम्ही केले पाहिजेत असं सरांचं म्हणणं आहे. सर अजून एक आहे की नॉवेल रायटिंग एक एंडला त्यांना पार्ट आहे, 4 टॉपिक्स आहेत. त्याच्याबद्दल खूप कन्फ्युजन आहे की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात, त्याचं वेटेज काय आणि कसं त्याला हँडल करायचं हे समजतच नाही आहे. कारण त्यालाच पॅसेज नाही आहे आय थिंक. बाकी सगळीकडे पॅसेज वगैरे येणार आहेत. बरोबर आहे, बरोबर. आता हे कसं आहे माहिती आहे का की जेव्हा तुम्ही आता हा म्हणजे मला वाटतं युनिट नंबर 4 आहे नॉवेल आहे की ना जेनर, तर तुम्ही काय केलं पाहिजे बघा की पहिल्यांदा ते एकदा फक्त रीड करा व्यवस्थितपणे. आणि त्यांनी काय दिलं की पहिले जे म्हणजे पहिला जो 4.1 आहे की नाही त्याच्यावर तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. ओके. म्हणजे मॅच द पेअर, ट्रू फॉल्स किंवा एखाद्या नॉवेलिस्टचं नाव, त्याची नॉवेल, असे फक्त अशाच प्रकारचे क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळं तिथं तुम्ही जास्त गोंधळून जायचं नाही, लक्षात घ्या. अगदी तुम्ही एका तासात ना पार्ट 1 करू शकता 4.1. पण तिथून पुढं तुम्ही गेला का नाही, थोडंसं पुढं गेला की तुम्हाला काय माहिती आहे का तिथून पुढं 2 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे 2 मार्काचे म्हणजे कसं असणार आहेत की समजा कॅरेक्टर स्केच असतील, काही स्पेशल फीचर्स असतात किंवा समजा एखादी सिटी आहे ती डिस्क्राईब करा, असं थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत. आणि त्याची वर्ड लिमिट आहे ना ती 50 वर्ड्स आहेत. म्हणजे नियर अबाउट किती की 7 to 10 लाईन्स असल्या पाहिजेत. हां, करेक्ट सर. मग सर नॉवेल जेव्हा करतायत मुलं त्यांनी स्टोरी जी असेल ती जर आधीच त्यांनी वाचून ठेवली असेल तर नक्कीच त्याला त्याचं बेनिफिट होईल. आता मी सांगू का खरं, इंग्लिश मिडियमचे किंवा सायन्सचे विद्यार्थी आहेत ना आपले स्टुडंट्स आहेत, त्यांनी काय करावं माहिती आहे का त्यांच्याकडे जे नवनीतचं जे गाईड आहे, नवनीतचं जे डायजेस्ट असतं ना त्याच्यामध्ये एकदा मराठीत एकदा स्टोरी वाचून घ्या तुम्ही. ओके. तुमची पूर्णपणे लक्षात राहील ती स्टोरी की नाही. आणि एखादे कॅरेक्टर आपण त्यावेळेस आठवेल त्या शब्दात सुद्धा आपण डिस्क्राईब करू शकतो त्यावेळेस. सर असंच अजून एक प्रश्न आहे की म्हणजे हा सगळ्यांसाठीच असतो बोर्ड्समध्ये की मनाने लिहिणं चालतं का टेक्स्च्युअल लँग्वेजच लागते? थोडंसं आपल्या लँग्वेजमध्ये लिहिलं तर चालेल का? आता मी तर असं म्हणेन माहिती आहे का की टीचर्स ऑलवेज ॲप्रिशिएट द आन्सर्स रिटन इन स्टुडंट्स ओन लँग्वेज. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्येकानं आपलं मत म्हणजे आपल्या भाषेत लिहिलं का नाही तर सगळ्यात चांगलं असतं, लक्षात घ्या. आणि यासाठी काय मी सांगतो बघा, जेव्हा तुम्ही रायटिंग स्किल लिहिता का नाही, तुम्ही जे लर्न केले ना वर्षभर तेच तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. आता आपण कसं करतो, बरीचशी मुलं काय करतात की एखादं म्हणजे पूर्णपणे रिसाईट म्हणजे पाठ करण्याचा प्रयत्न करतात. मी असं म्हणेन इंग्लिश हा विषय आहे ना हा पाठ करण्याचा विषयच नाही, लक्षात घ्या. सर आता रायटिंग स्किलबद्दल तुम्ही म्हणलात, रायटिंग स्किलसाठी हा आता कसं आहे की पॅसेज वगैरे येणार आहेत नॉवेलमध्ये, तुम्हाला त्यांना ऑलरेडी ती स्टोरी माहीत आहे. पण रायटिंग स्किलमध्ये बराचसा स्कोप आहे की मनाने बरेचसे क्वेश्चन येणार आहेत किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत तिच्यासाठी त्यांनी कसं प्रिपेअर केलं पाहिजे आणि आता त्यातल्या त्यात कशावर त्यांनी फोकस केला पाहिजे? स्ट्रॅटेजी काय असेल रायटिंग स्किल पुरता विचार केला तर? आता मी एक सांगतो की तसं रायटिंग स्किल आहे की नाही, आता आपल्याला एक सगळ्यात चांगला आपण लकी का आहोत माहिती आहे का की प्रत्येकमध्ये ना 3 ऑप्शन आहेत आणि 3 पैकी तुम्हाला एकच फक्त सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्ही काय करायचं माहिती आहे का, आपल्याला जे आपल्याला वाटतं नाही आपण लिहू शकत नाही ते एक बाजूला ठेवा आणि दोन्हीची तयारी चांगली करा, त्यातल्या पण एकाची चांगली करायची. आता मी तुला एक्झाम्पलच सांगायचं म्हटलं का नाही, तर 4A क्वेश्चन आहे, त्यामध्ये ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज आहे, नंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे आणि ग्रुप डिस्कशन आहे. आता सगळ्यालाच माहित आहे की सगळेच काय करणार आहेत की ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हाच क्वेश्चन बऱ्यापैकी सगळेजण काय करणार ट्राय करणार आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या कुणाचा तरी फोन कॉल आला आणि त्यानं आपल्याला एखादा मेसेज दिलाय आणि तो आपण काय करतो की त्या व्यक्तीला आपण जे इथं प्रेझेंट नसते त्या व्यक्तीला आपण तो मेसेज सांगतो जो टेलिफोन किंवा याच्यावरून आलेला असतो, व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ असेल. मग ह्याचं कन्व्हर्जन त्यात करणं आणि ह्यात किती लिहायचं आहे इन 50 वर्ड्स नथे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त लिहायचं नाही. आणि बाहेरचं काय एक्स्ट्रा लिहायचं नाही, त्यात जे दिलंय तेच लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं आहे की नाही 4 out of 4 मार्क्स मिळवण्याचे खूप चांगले चान्सेस आहेत. किंवा आता तुला आपल्यालाही माहित आहे की ईमेल रायटिंग म्हणजे काय असतं की फॉर्मल आणि इनफॉर्मल ईमेल असतं की नाही. मग त्या जसं आपण लेटर रायटिंग करतो का नाही तसंच ते काय असतं ईमेल रायटिंग. फक्त त्यात काय नसतात, वरचा जो आपला मेन ॲड्रेस असतो त्याच्याऐवजी काय असतं टू आणि आपण ईमेलचा ॲड्रेस असतो ते ईमेल ID ते लिहितो फक्त, बाकीचं सगळं आहे तसंच असतं. हो सर. आता एक मुलाने मला इथे क्वेश्चन विचारलेला आहे तुमच्यासाठी की सर माझं पॅसेज अनसीन, सीन अनसीन, पोएट्री वगैरे हे सगळं करायला मला जमतं, मला रायटिंग स्किल सुद्धा जमतं, पण मला ग्रामर हे माझं हँड नाही आहे.
तर त्यासाठी मी ग्रामर म्हणजे त्याचं म्हणणं की मला होऊच शकत नाही ग्रामर, आता मी कितीही ट्राय केला तरी. जर मी ते सोडलं तर मला किती नाही, मार्क्स मी मिळतील असं त्याचा प्रश्न आहे. आता बघा, आता ग्रामर कसं आहे माहिती आहे का, ग्रामर नियर अबाउट आहे किती, 4 मार्कचा एक टॉपिक आहे तो, आणि 2 पॅरेग्राफवर 2 क्वेश्चन आहेत, म्हणजे ते 4 असे 8 मार्क्सचं ग्रामर आहे. किती? 8 मार्क्सचं. पण ग्रामर आपण निग्लेक्ट का करू शकत नाही, कारण तुम्ही जर ग्रामरचा यूज तुमच्या रायटिंग स्किलमध्ये केला, जर तुमच्या आन्सर्समध्ये केला, किंवा जर तुम्ही तुमचं जे आपलं पर्सनल ओपिनियनचे क्वेश्चन असतात ना पर्सनल रिस्पॉन्स त्याच्यामध्ये केला ना, तर त्या क्वेश्चनचं आन्सर असतं ते अतिशय ब्युटिफुल होतं. म्हणजे विच कॅन इम्प्रेस आवर एक्झामिनर, की जे आपल्या एक्झामिनर सुद्धा इम्प्रेस करू शकतं. आणि मी तुला म्हणजे खरं सांगू का, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल, कसं असतं ना, तुम्ही रायटिंग स्किल लिहा किंवा कोणतंही लिहा, माझं एक सांगणं असेल की वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात अशी चांगली करा, अट्रॅक्टिव्ह करा, एखादं ग्रामरचं सेंटेन्स खूप चांगलं लिहायचं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा आपल्याला इंडियाबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे की नाही, समजा एखादं काहीतरी लिहायचं आहे, तर मी असं म्हणेन की आपल्याला लिहायचं आहे ना, इंडिया इज द मोस्ट ब्युटिफुल लँड इन द वर्ल्ड, इट हॅज रिच ॲज वेल ॲज व्हेरिएड हेरिटेज, इट इज अ डेव्हलपिंग नेशन. असं आपण म्हणजे इतकं सुरुवात अशी चांगली केली ना की पुढचा की नाही अट्रॅक्टिव्ह होत जातं. आणि तसंच का नाही एंड आहे की नाही, आपण अजून एक तुला सांगतो की आपण म्हणतो नाही की ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. म्हणजे आपली सुरुवात आणि शेवट इतकं चांगलं पाहिजे ना की जेणेकरून त्याचं इम्प्रेशन ह्या एक्झामिनरच्या माइंडवर पडलं पाहिजे. ओके सर, आता तुमच्याशी बोलताना एक क्वेश्चन मला मनात आला की काय असतं की एखाद्या वेळेस कोणाला रायटिंग स्किल खूप छान लिहिता येणार असतं, किंवा कोणाला पॅसेज येतं, कोणाला पोएट्री येतं. सुरुवात तुमच्या हिशोबाने कशी करावी जेणे टाइम पण व्यवस्थित मॅनेज व्हावा आणि एक पेपर पण एक छान दिसताना, म्हणजे ॲज अ एक्झामिनर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कसं बघता एखाद्या पेपरकडे, आयडियल पेपर कसा असावा? हां, आता बघ मला काय सांगायचं, तुम्ही जेव्हा लिहायला सुरुवात करताना कुठलंही असू द्या, म्हणजे समजा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो, आपण पॅसेज लिहितो आहे की नाही. आता बरीचशी मुलं काय करतात माहिती आहे का, पहिल्यांदा पॅसेज रीड करतात आणि नंतर क्वेश्चन सोडवतात आहे की नाही. माझं त्यांना काय सांगणं असेल माहिती आहे का, पहिल्यांदा तुम्ही सगळे क्वेश्चन रीड करा, मग पॅसेज रीड करा. काय होतं माहिती आहे का, तुम्हाला 50% आन्सर्स असतात ना, ती आपोआपच त्या पॅसेजमध्ये सापडतात आणि आपला वेळ अतिशय वाचतो वेळ त्यामध्ये. म्हणजे सरांनी ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट नोट करण्यासारखं दिलंय की पॅसेज वाचून क्वेश्चन वाचण्यापेक्षा पहिले क्वेश्चन वाचून घ्या, मग पॅसेज वाचा, सो दॅट तुम्हाला वाचता वाचताच आन्सर्स सापडतील आणि लगेच तुम्ही त्याच्यात लिहायची तुमची लगेच तिथे मेंटली प्रिपेअर राहाल की आपल्याला येतं. अगदी अपोजिट वर्ड्स असतात, सिमिलर वर्ड्स असतात ना, हे आपोआपच सापडून जातात. किंवा जे 1 मार्कचे असतात ना, 1 मार्कचे क्वेश्चन ट्रू फॉल्स म्हणा असतील किंवा मॅच द पेअर्स असतात, असे काही जे क्वेश्चन असतात ना, पटदिशी लगेच आपल्याला क्लिक होतात ते वाचत. ही स्ट्रॅटेजी नक्की मुलांचे 4 ते 5 मार्क नक्की वाढवणार आहे. त्यांनी अभ्यास कितीही करू किंवा काही करू, कारण हे जास्त मुलांना माहित नसतं. इव्हन मला पण माहित नव्हतं की पहिले हे करावं मग ते करावं. ते खूप बेस्ट आहे. सर अजून एक आहे की मोस्ट लाईकली सेट बरेच जण प्रेफर करतात, अपेक्षित जे आहे त्याचा किती येऊ शकतो या एक्झाम मध्ये, किंवा कसं त्याचं काय विचार करता तुम्ही त्याच्याबद्दल? आता मी तुला आता खरं सांगू का, सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल, स्टुडंटना सगळ्या, की जे तुमचं मोस्ट 21 आहे की नाही, लाईकली 21 काय की नाही, म्हणजे आपण अपेक्षित म्हणतो की नाही, तर त्याच्यामध्ये काय लक्षात घे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे क्वेश्चन आहेत ना रायटिंग स्किल मधले, तेच क्वेश्चन त्याच्यामध्ये लिहित. लक्षात घे. उलट आपण जर असं पाहिलं ना उलट पक्षी, की तर त्या टेक्स्टबुक मधली जी लँग्वेज आहे ती एकदम इझी टू अंडरस्टँड आहे, अगदी समजायला एकदम सोपे. करेक्ट. म्हणजे थोडंसं अपेक्षित करण्यापेक्षा पहिले चॅप्टर्स वगैरे वाचले तर अजून चांगलं राहील. हा, आता रायटिंग स्किल आपण म्हणतो की नाही, रायटिंग स्किलचे जे युनिट नंबर 3 आहे की नाही, ते एकदा वाचून काढा. एकदा तुम्हाला लगेच कळेल व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय असतं, ईमेल कसा राईट, ते सगळं दिलंय तिथं, सगळं पूर्ण दिलंय. एक एक क्वेश्चन त्यांनी सॉल्व्ह करून दिलाय प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी. सर एक या बॅचसाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला की क्लासेस ऑनलाईन झालेत, रायटिंगची जी स्पीड होती क्लासेसमध्ये असतं, ट्युशन्समध्ये वगैरे ते असायची, रेग्युलर आपण लिहायचो, पण ऑनलाईन क्लासेसमध्ये रायटिंगची स्पीड जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे. ॲज अ इंग्लिश टीचर तुम्ही कसं त्यांना, आता 20 दिवस आहेत अजून सुद्धा त्यांच्याकडे, अराउंड 17 दिवस आहेत, कशी ती स्पीड वाढवू शकतील? म्हणजे आता माझं मी वैयक्तिक मत सांगतो की तुम्ही समजा आता एखाद्या तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर असेल तर एक 2-2 क्वेश्चन येतात. मी सगळा पेपर तुम्हाला एकदम सोडवा असं म्हणणार नाही, एक 2-2 क्वेश्चन आहेत ना ते सोडवा. समजा पॅसेज आहेत, एक वेळ लावा, पुढं समोर वेळ लावा, 2 पॅसेज सोडवून घ्या. समजा पोएम आहे, समजा ॲप्रिशिएशन असेल किंवा त्याचे क्वेश्चन असते, त्याला जो आता मी तुला आपला खरं सांगायला काय आवडेल मला माहिती आहे का, की तुम्हाला आता मुळात तुम्हाला अर्धा तास तुम्हाला जास्त मिळाला आहे की नाही, बरोबर. त्यामुळे तुम्ही अतिशय लकी आहात त्या बाबतीत, वेळ आरामात पुरणार आहे मुलांना. त्यामुळं म्हणजे जे आपण पहिला
एक मार्क म्हणजे 2 मार्कासाठी एका मार्कासाठी आपण 2 मिनिटं द्यायचो ना, आता आपण 2.5 मिनिटं देऊ शकतो यावेळेस. बरोबर. मग त्यामुळे काय नाही, मला काय सांगायचं आहे की आपले जे पॅसेजेस असतील किंवा पोएम्स असतील ह्या जर तुम्ही आता थोड्या वाचल्या का नाही, तुम्हाला अगदी त्या जवळच्या वाटतील, ओळखीच्या वाटतील. आणि मग याच्यात जो तुमचा वेळ जो वाचेल ना, तो वेळ तुम्हाला कुठं पाहिजे, जिथं आपल्याला इमॅजिनेशन करायचं आहे, जिथं आपला विचार करून लिहायचं आहे की नाही, त्या ठिकाणी हा वेळ तुम्हाला पुढं यूज करता आला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठं आपल्या भाषेत म्हणूया रायटिंग स्किलमध्ये. आणि रायटिंग स्किलमध्ये की नाही तुम्ही क्वेश्चनची निवड परफेक्ट करा. सिलेक्शन ऑफ क्वेश्चन इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेक्ट. सर तुमच्यासाठी अजून एक लास्ट क्वेश्चन विचारतो की पोएट्रीसाठी काय स्ट्रॅटेजी असेल, जो पोएट्रीचा पॅसेज अगदी पोएट. आता बघा, एकूण 8 पोएम आपल्या सिलेबसमध्ये, त्यातल्या 2 त्यांनी रिड्यूस केलेत, 6 पोएम आहेत. आता खरं तर म्हणायला गेलं की नाही की तुमच्याच बॅचच्या अगोदरच्या बॅचला 2 10वीलाच पोएम होत्या. इंडियन वेवर्स सरोजिनी नायडूची जी पोएम आहे ना, ती अगोदर सिलेबसमध्ये होती अगोदर, आणि ते अगदी असे इझी पोएम आहेत ना. आता काय करायचंय की तुम्हाला ती पोएमचं मिनिंग व्यवस्थित समजून घ्या. त्याचा पोएममध्ये कसं असतं माहिती आहे का, की वर्डचं मिनिंग वेगळं असतं आणि इंडिकेटिंग मिनिंग वेगळं असतं. बरोबर. जसं आपण म्हणतो, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगायचं आहे की मेरे सामने वाले खिडकी में चांद का तुकडा रहता है, तिथे काय तो चंद्र असतो का, मून असतो का, नाही. म्हणजे त्याला जे म्हणायचं ते तिकडं वेगळं असतं, इकडं वेगळं असतं. म्हणजे याचा अर्थ काय असतो, त्याच्या खिडकीमध्ये जे काय समोरच्या मुली तिचं सौंदर्य आणि मूनचं ब्युटी या दोघांची कम्पॅरिझन केलेली असते. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं काय असतं की इंडिकेटिंग लँग्वेज वेगळी असते आणि वर्डली म्हणजे त्यांचं वर्डली मिनिंग वेगळं असतं. आणि हे त्यालाच पोएम म्हणायचं ना. पोएम म्हणजे काय असतं, पोएम म्हणजे नक्की काय असतं, तर आपल्या मनामध्ये जे भावना असतात त्या भावनांचा अचानकपणे झालेला उद्रेक म्हणजे काय, पोएम. आणि फक्त लक्षात घे, पोएमचा अभ्यास तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजेत की तो जो पोएट आहे, तो पोएमचं टायटल, तो पोएट, व्हॉट टाईप ऑफ पोएम, ती कशा प्रकारची पोएम आहे, त्याची राईम स्कीम कोणती आहे, त्याच्यामध्ये असणारे फिगर्स ऑफ स्पीच कोणते आहेत, त्यातनं आपल्याला काय मेसेज कन्वे होतोय. एवढीच आपले ठराविक पॉईंट केले की नाही. मी काय सांगेन माहिती आहे का, की तुम्ही जर आपण हे केलं का नाही की पोएमचा एक साधा एक फॉर्मॅट जरी केला का नाही, कशासाठी, ॲप्रिशिएशनसाठी, तरीही चालेल. ओके, थँक्यू सर. तुमचं जेवढे काही क्वेश्चन विचारले त्यात मला वाटतं की बऱ्याच मुलांचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेच असतील. सर तुमच्यासाठी आमच्या एक स्टुडंट्सकडून एक रिक्वेस्ट मला आलेली आहे की सर जे शेवटचे 3 दिवस आहेत, आता सध्या मुलं थोडंसं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याच्याकडे जास्त फोकस करत आहेत, पण शेवटचे जे 3 दिवस मुलांकडे आहेत त्यासाठी तुम्ही तुमच्या चॅनलवर स्ट्रॅटेजी असेल किंवा मग नॉवेल रायटिंगची ती स्टोरी तुम्ही एक्सप्लेन करू शकत असाल तर खूप छान होईल, किंवा जशी जमेल तेवढी. नक्की कारण नक्की मी काय करेन माहिती आहे का, ही 4ही जे टॉपिक आहेत ना शेवटचे, आता ऑलरेडी मी रायटिंग स्किलचे तर देतच चाललोय. प्रत्येकाचे रायटिंग स्किल आहेत ना, ते चाललंय माझं, सुरूच आहेत सध्या. आणि मी जे पुढचे जे नॉवेलचे जे येणार आहेत ना, नॉवेलचे टॉपिक आहेत ते सुद्धा मी शेवटच्या आता मी तयार करायची चालूच आहेत माझे ते. पण लास्ट वीकमध्ये ना सगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत ना, सगळ्या प्रकारचे क्वेश्चन मी आपल्या चॅनल थ्रू प्रोव्हाइड करेन, असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॉमिस देतो. ओके सर, थँक्यू. तुमचं जे म्हणजे बोलण्याची स्टाईल आहे, किंवा मला असं म्हणजे असं वाटलं की खरं एखादा एक्झामिनर आहेत जे की सांगतात की पेपर कसा लिहिला पाहिजे. सर अजून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की समजा असं झालं की खूप रिक्वेस्ट आली आणि आता कसं आहे की मी बरेचसे क्वेश्चन ट्राय केलाय कव्हर करायचा, पण ॲट दी एंड जे शेवटचे 3 दिवस असतील तेव्हा असं होऊ शकतं की बरेचसे डाऊट्स येतील, तेव्हा पण जर लागलं तर तुमचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा लागेल. नक्की. थँक्यू. मला आवडेल ते सगळं, कारण या माध्यमातून बरेच विद्यार्थ्याला म्हणजे मलाही त्यांची ओळख होईल, माझी त्यांना ओळख होईल. नक्की सर, नक्की. थँक्यू सर, थँक्यू सो मच आमच्या प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल. धन्यवाद सगळ्यांना, आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.